हॅलो स्टुडंट्स, तर आपण व्हेक्टर चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि या चॅप्टरच्या सिरीजमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण 2 थेरम घेतलं होतं आणि त्याच्या समोरचा थर्ड थेरम हा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत आणि काही प्रॉब्लेम्स पण घेणार आहोत. ओके, तर बघा आजचा पहिला थेरम आणि आपल्या ह्या सिरीजमधला थर्ड थेरम बघा काय आहे. प्रूव्ह दॅट 3 vectors A bar, B bar and C bar are coplanar if and only if there exists a non-zero linear combination XA bar plus YB bar plus ZC bar equal to O bar with XYZ not equal to 0. याचा मीनिंग काय होतोय, आपल्याला प्रूफ करायचं आहे A बार, B बार, C बार हा काय आहे, हे तीन एक वेक्टर कसं आहेत, कोप्लॅनर आहेत. सोबत सोबत त्यांचा हा जो आहे हा काय आहे, लिनियर कॉम्बिनेशन आहे. बट ह्या थेरम मध्ये जर बघितलं, या थेरम मध्ये 2 पार्ट आहेत, इफ अँड ओनली इफ. तर तुम्हाला माहिती आहे की या आधीच्या थेरम मध्ये पण आपण असंच केलं, आधी ओनली इफचं पार्ट सॉल्व केलं, नंतर इफचं पार्ट सॉल्व केलं. तसंच ह्या थेरम मध्ये सुद्धा आधी ओनली इफचं पार्ट सॉल्व करणार आणि नंतर इफचं पार्ट सॉल्व करणार. बट इथे डिफरन्स असा आहे की जर आपण याला कन्सिडर करून जर ही कोप्लॅनर जर आणलं ओनली इफ मध्ये, तर इफ मध्ये याला कन्सिडर करून लिनियर कॉम्बिनेशन यायला पाहिजे. पण कंडिशन अशी आहे की एक्स वाय झेड हे काय नसायला पाहिजे, 0. बरं, एक गोष्ट लक्षात ठेवा, याचा मीनिंग असं होते की ह्या 3 पैकी कोणताही एक तरी 0 नसायला पाहिजे. म्हणजे देअर एक्झिस्ट नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन म्हटलं आहे म्हणजे एक्स वाय झेड पैकी एक तरी हा नॉन झिरो असायला पाहिजे, बाकी 0 असेल तरी चालेल. क्लिअर? बघा कसं करतोय, कसं सॉल्व करतोय. ठीक आहे, बघा. तर आपण सर्वात आधी काय बघणार, आपण सर्वात आधी बघणार ओनली इफचं पार्ट. बरं, हा क्वेश्चन जो आहे म्हणजे हा जो थेरम आहे, हा थेरम विचारलं होतं तुम्हाला केव्हा, 2014 आणि 2018 ला 3 मार्क्स साठी. इम्पॉर्टंट करून ठेवा, तुम्हाला कामात येईल समोर. चला, सर्वात आधी आपण कोणतं पार्ट घेतो रे, ओनली इफ पार्ट. कोणतं पार्ट, ओनली इफ पार्ट. आता ओनली इफ पार्टला 2 केस मध्ये सॉल्व करावं लागणार आहे. म्हणजे ह्या कंडिशन याच्यामध्ये आपण 2 केस मध्ये सॉल्व करणार ओनली इफ पार्ट. बरं, कसं 2 केस कोणत्या घेणार, कोणत्या 2 केस मध्ये सॉल्व करणार, तर बघा सर्वात आधी आपण काय करू की अज्यूम करू ए बार बी बार सी बार आर कोप्लॅनर. असं समजू की ए बार बी बार सी बार हे कसं आहेत, कोप्लॅनर आहेत. तर त्यामध्ये जे काय कंडिशन आहे ती केस नंबर 1 मध्ये आपण कन्सिडर करू की हे जे 3 वेक्टर आहेत कोण, समजा इथे लिहिलो मी, अज्यूम दॅट ए बार बी बार सी बार आर कोप्लॅनर. कसं आहे समजू आपण, कोप्लॅनर. तर यामध्ये मी 2 केस घेणार. कशा 2 केस, तर लक्ष द्या. असं समजा की या 3 पैकी कोणत्याही 2 वेक्टर हे कोलिनियर आहेत पहिल्या केसमध्ये, आणि दुसऱ्या केसमध्ये आपण घेणार की कोणतंच वेक्टर कोलिनियर नाही आहे. अशा वेळी आपल्याला प्रूफ करायचा लिनियर कॉम्बिनेशन काय येतो. बघा कसं करतो. तर ह्या 2 पैकी कोणतेही ह्या 3 पैकी कोणतेही 2 वेक्टर हे कसं आहेत, कोलिनियर आहेत, असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर सपोज समजू आपण की लेट ए बार and B bar are collinear. A bar and B bar are collinear. बरं, ए बार आणि बी बार जर कोलिनियर असेल तर आपल्याला माहिती आहे की एक वेक्टर हा दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल असतो आणि त्या दोनही स्केलर मल्टिपल असणाऱ्या वेक्टरला जर आपण ऍडजस्ट करून जर लिहिलो तर मी त्याला असं लिहू शकतो, एक्स ए बार प्लस वाय बी बार इक्वल टू 0 बार. यामध्ये एक्स आणि वाय हे काय आहेत रे, नॉन झिरो स्केलर्स. बरं, 2च का बरं यूज केलं, तिसरं का बरं यूज नाही केलं, तिसरं करायचं होतं बट आपण 2च वेक्टरला कोलिनियर घेतलं म्हणून मी त्या मधामध्ये एक्स आणि वाय 2च स्केलर यूज केलं. म्हणून आपल्याला काय मिळालं, एक्स ए बार प्लस वाय बी बार इक्वल टू 0 बार मिळालं. पण मला सांगा, जर याला जर ह्या लिनियर कॉम्बिनेशन सोबत जर कम्पेअर करायचं असेल तर इथे कोणाची गरज आहे,
सी बारची गरज आहे, कारण की ए बार आणि बी बार तर लिहूनच झालं. म्हणून जर मला याला त्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर मी कसं लिहिणार, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस सी बार नाही आहे, इथे सी बार नाही आहे, पण आपल्याला इंट्रोड्यूस करायचं जर असेल तर कसं इंट्रोड्यूस केल्या जाते बघा. सी बार लिहिणार मी इक्वल टू 0 बार. बट मला सांगा इथे सी बार आहे काय, आणि मी इथे लिहिलोय तर सॅटिस्फाय होणार नाही, म्हणून मी याला लिहिते वेळी मला काय लिहावं लागेल, 0 सी बार. काय लिहावं लागेल, 0 सी बार. यामुळे काय होणार, 0 सी बारचा मीनिंग 0, आणि 0 आहे म्हणजे याचा अर्थ काहीच नाही आहे, पण मला सी बारला इंट्रोड्यूस करायचं होतं म्हणून मी असं लिहिलं. आता ह्या इक्वेशन लिनियर कॉम्बिनेशन सारखा आहे या इक्वेशन सारखा, म्हणून ह्या इक्वेशनला ह्या इक्वेशन सोबत कंपेअर करा. सो देअरफॉर एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 बार होणार. मग दोघांना जर कंपेअर जर केलं तर इथे लिहिणार एक्स वाय झेड इक्वल टू, मला सांगा एक्स वाय झेड इक्वल टू जर लिहायचं असेल तर एक्स ची व्हॅल्यू एक्सच आहे, वाय ची व्हॅल्यू वाय आहे, बट झेड ची व्हॅल्यू काय आहे, 0. तर मी सुरुवातीला सांगितलो की हे दोन एक्स आणि वाय कसं आहेत, नॉन झिरो स्केलर्स, किंवा यांच्यापैकी एक तरी कसा असेल, नॉन झिरो असेल. तर आपल्याला माहिती आहे की झेड 0 मिळालं चालेल, आणि या दोन पैकी एक जरी नॉन झिरो जर असलं म्हणजे याचा अर्थ हे जर 2-3 वेक्टर कोप्लॅनर जर असतील आणि त्याच्यापैकी 2 वेक्टर कोलिनियर असतील तर त्याच्यापैकी, सॉरी स्टुडंट्स थोडा इंटरप्ट झाला आपल्या व्हिडिओमध्ये, बरं काय हरकत नाही, लक्ष द्या. तर आपण प्रूफ केलं की एक्स वाय झेड इक्वल टू एक्स वाय 0, म्हणजेच झेडची व्हॅल्यू 0 असेल आणि 2 स्केलर पैकी 2 स्केलर अवेलेबल आहेत, आणि सुरुवातीलाच म्हटलं की 2 पैकी एक तरी स्केलर कसा असेल, नॉन झिरो असेल. म्हणजे त्याचा अर्थ एक्स नॉन झिरो असेल, वाय 0 असेल तरी चालेल. हा याचं कन्सिडरेशन. त्यानंतर मी कन्सिडर करतो केस नंबर 2. काय कन्सिडर करणार, केस नंबर 2. लिहायचं नाही कोणीच, मी सांगेन तसंच लिहायचं, फक्त लक्ष द्या. केस नंबर 2 मध्ये मी मला सांगा, केस नंबर 1 मध्ये 2 वेक्टरला मी कोलिनियर घेतलं. असं समजू की केस नंबर 2 मध्ये नो व्हेक्टर्स आर कोलिनियर, नो व्हेक्टर्स आर कोलिनियर, कोणतेच व्हेक्टर कोलिनियर नाही आहे. असं जर असेल, नो व्हेक्टर आर कोलिनियर असेल आणि ए बार बी बार सी बार हे कोप्लॅनर असणार. काय असतील, ए बार बी बार सी बार हे काय असतील, समजू आपण कोप्लॅनर असतील. तर ए बार बी बार सी बार हे कोप्लॅनर आहेत आणि त्यापैकी कोणतंच व्हेक्टर कोलिनियर नाही आहे. मग अशा वेळी काय होईल, तर व्हेरी सिंपल. तुम्हाला माहित आहे की जेव्हा 3 व्हेक्टर कोप्लॅनर असतात तेव्हा एक व्हेक्टर दुसऱ्या 2 व्हेक्टर सोबत लिनियर कॉम्बिनेशन मध्ये असतो, बरोबर. तर असं समजू आपण की ए बार बी बार सी बार आर कोप्लॅनर मीन्स सी बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार लिहू शकतो. असं जर लिहिलो तर इथे काय येणार, एक्स ए बार प्लस वाय बी बार लिहू शकतो. दिस इज द लिनियर कॉम्बिनेशन. बट आपल्या क्वेश्चन मध्ये दिलेला लिनियर कॉम्बिनेशन कसा आहे, असं, म्हणून ह्या इक्वेशनला याच्यासारखंच अरेंज करावं लागेल. म्हणून या बाजूला काय आहे, बरोबर लक्ष द्या. काय आहे इकडे, एक्स ए बार प्लस वाय बी बार आणि सी बार जर इकडे गेलं तर मायनस सी बार, तिथे काय उरेल, 0 बार. काय उरेल, 0 बार, बरोबर. असं जर उरलं तर मला सांगा एक्स ए बार प्लस वाय बी बार मायनस सी बार इक्वल टू 0 बार. सच दॅट जो क्वेश्चन मध्ये दिलेला आहे त्याच्यासोबत याला कंपेअर करा, जसं इथे केलं होतं. म्हणजे इथे मी कोणासोबत कंपेअर करणार, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 बार, बरोबर. मग ह्या दोघांनाही जर कंपेअर जर केलं तर मला सांगा इथे कोण आहे, एक्स वाय झेड, म्हणून इथे काय येणार, एक्स वाय झेड इक्वल टू, एक्सच्या ठिकाणी सांगा मुलांनो एक्स, तर इथे एक्स, वायच्या ठिकाणी सांगा मुलांनो वाय, तर इथे वाय, अँड झेडच्या ठिकाणी सांगा मुलांनो काय आहे, -1, तर इथे -1. म्हणजे जर आपण कोलिनियर कन्सिडर केला तर झेड ऍक्सिस काय येतो, 0.
किंवा कोणत्या एक ऍक्सिसचा स्केलर काय येऊ शकतो 0 आणि नॉन कोलिनियर कन्सिडर केला तर एक स्केलर कोणताही काय येईल -1. बरं नेहमी हाच -1 आला पाहिजे असं नाही, हा पण येऊ शकते, हा पण येऊ शकते, तुमच्यावर डिपेंड करतो की तुम्ही कोणाचा लिनियर कॉम्बिनेशन कोणासोबत घेताय. क्लिअर? ओके. तर अशा टाइपने हा झाला आपला ओनली इफचा पार्ट. आता आपण कोणता पार्ट घेणार? इफचा पार्ट. काय घेणार? इफ पार्ट. समजून घ्या पूर्ण, नाही समजलं तर पाठ करा, पाठांतर कराल तरी चालेल, पण थेरम असंच लिहायचं. मी सांगेन आता कसं लिहून देणार त्याच टाइपने लिहायचं. आता आपण ओनली इफ पार्ट मध्ये ए बार बी बार सी बारला कोप्लॅनर घेऊन सॉल्व्ह केलं. आता आपण ह्या इफ पार्ट मध्ये लिनियर कॉम्बिनेशन घेणार आणि कोप्लॅनर पर्यंत पोहोचणार. कसं पोहोचतोय लक्ष द्या. इफ पार्ट हा कॉन्व्हर्सली असते. कॉन्व्हर्सली म्हणजेच याचं अपोजिट. कॉन्व्हर्सली मीन्स अपोजिट. तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलंच आहे सच दॅट. काय दिलं आहे? सच दॅट. क्वेश्चन मध्ये एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 बार दिला आहे. आता मला सांगा, जर ह्या तीन व्हेक्टरला कोप्लॅनर जर प्रूफ करायचं असेल तर मला याला लिनियर कॉम्बिनेशन फॉर्म मध्ये आणावं लागेल. कसं आणतोय लक्ष द्या. लिनियर कॉम्बिनेशन आता जर बनवलं होतं असाच लिनियर कॉम्बिनेशन बनवण्याचं ट्राय करा. कसं करणार? इथे बघा काय आहे झेड सी बार. तर हा जर एक्स ए बार इकडे जाईल तर मायनस एक्स ए बार प्लस वाय बी बार जाणार तर मायनस वाय बी बार लिहू शकतो. असं जर लिहिलं तर मला सांगा देअरफॉर सी बार इक्वल टू झेड इज अ स्केलर, नॉन झिरो स्केलर, म्हणून याला इकडे घेऊन जा. इकडे जर घेऊन गेलं तर मायनस एक्स डिवायडेड बाय झेड ए बार प्लस झेड इकडे गेलं तर मायनस वाय डिवायडेड बाय झेड बी बार. या मधामध्ये मायनस एक्स डिवाइड बाय झेड इज अ स्केलर, मायनस वाय डिवाइड बाय झेड इज ऑल्सो अ स्केलर. पण या मधामध्ये झेड ची व्हॅल्यू काय नसायला पाहिजे? 0 नसायला पाहिजे. मीन्स झेड नॉट इक्वल टू 0. झेड ची व्हॅल्यू 0 नसायला पाहिजे. तर अशा टाइपने सी बार स्केलर मल्टिपल ऑफ ए बार प्लस स्केलर मल्टिपल ऑफ बी बार आहे. म्हणजे त्याचा अर्थ सी बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. आणि सी बार हा जर ए बार आणि बी बारचा जर लिनियर कॉम्बिनेशन असेल म्हणजे त्याचा अर्थ असा की हेन्स ए बार बी बार सी बार आर कोप्लॅनर. अशा वेळी हे काय आहे समजू शकतो आपण? कोप्लॅनर समजू शकतो. समजलं काय? काय समजलं काय? बरं समजेल. दोनदा आणखी एकदा व्हिडिओला रिपीट करून आणखी एकदा बघायचं, बरोबर समजेल. ठीक आहे. बरं आता जसं मी सांगतोय तसं लिहा. चला लिहा ओनली इफ पार्ट. ओनली लिहा. ओनली इफ पार्ट मध्ये लिहाल अज्यूम दॅट ए बार बी बार सी बार आर कोप्लॅनर. अज्यूम दॅट ए बार बी बार सी बार आर कोप्लॅनर. लिहिला? बरं त्या खाली लिहा केस नंबर 1. खाली लिहा केस नंबर 1 आणि केस नंबर 1 मध्ये लिहा एनी टू व्हेक्टर्स of a bar, b bar and c bar, any two vectors of a bar, b bar and c bar are collinear. Full stop. So let a bar and b bar are collinear. Let a bar and b bar are collinear. Full stop. खालच्या ओळीमध्ये लिहा there exist non-zero scalars. There exist non-zero scalars x and y. एक मिनिट असं लिहा. There exist scalars x and y. There exist scalars x and y. At least one of them is non-zero. One of them is non-zero. लिहिलं? बरं त्यानंतर ही स्टेप लिहा एक्स ए बार प्लस वाय बी बार इक्वल टू 0 बार. आणि त्यानंतर सोबतच त्या खाली देअरफॉर ही स्टेप लिहा एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस ओ सी बार इक्वल टू 0 बार.
इथपर्यंत झाल्यानंतर ते लिहाल सच दॅट, काय लिहिणार, सच दॅट एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू ओ बार. सो देअरफॉर ब्रॅकेट मध्ये एक्स वाय झेड इक्वल टू एक्स वाय 0 लिहिलं. बरं, त्यानंतर लिहा केस नंबर 2. त्यानंतर लिहा केस नंबर 2. लिहा केस नंबर 2 मध्ये नो व्हेक्टर्स आर कोलिनियर. नो व्हेक्टर्स आर कोलिनियर. त्यानंतर लिहा फुल स्टॉप देऊन खाली लिहा ए बार बी बार सी बार आर कोप्लॅनर. नो व्हेक्टर्स आर कोलिनियर, तर खाली लिहा ए बार बी बार सी बार आर कोप्लॅनर. लिहिलं. बरं, त्या खालच्या लाईन मध्ये लिहा देअर एक्झिस्ट स्केलर्स, देअर एक्झिस्ट स्केलर्स x and y. There exist scalars x and y. At least one of them is non-zero. At least one of them is non-zero. झालं. त्यानंतर व्हिडिओला स्टॉप करून इथपासून पूर्ण इथपर्यंत लिहा. इथपासून हा पूर्ण इथपासून लिहा सी बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार पासून पूर्ण इथपर्यंत. ओके. हा, आणि नंतर आता हेडिंग द्या इफ पार्ट. काय हेडिंग देणार, इफ पार्ट. इफ पार्ट मध्ये लिहा कॉन्व्हर्सली सच दॅट एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू ओ बार. एक काम करायचं, आणखी व्हिडिओला स्टॉप करून इथपासून इथपर्यंत लिहूनच घ्या. हा इथपासून इथपर्यंत लिहा. ओके. हा, आणि याच्या नंतर लिहा मी काय सांगतोय. इथपर्यंत झाल्याच्या नंतर समोर लिहा सी बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. सी बार इज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ए बार अँड बी बार. तर खाली लिहाल हेन्स ए बार बी बार सी बार आर कोप्लॅनर. हेन्स ए बार बी बार सी बार आर कोप्लॅनर. ओके. बरं, चला तर इथपर्यंत कंप्लीट करून घ्या. इथपर्यंत कंप्लीट झालं. ओके. असा आहे हा तुमचा पूर्ण एक थेरम. चला लिहून घ्या. लिहा. तर थेरमच्या नंतरचा फर्स्ट प्रॉब्लेम लिहा. क्वेश्चन नंबर फर्स्ट. बघा काय आहे क्वेश्चन. शो दॅट द पॉइंट्स A of 3, 2, -4, B of 9, 8, -10 and C of -2, -3, 1 are collinear. हे जे 3 पॉइंट्स आहेत, हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहेत असं आपल्याला प्रूफ करायचं आहे. बरोबर. चला लिहा आन्सर मध्ये लिहा लेट. प्रूफ कसं करता बरोबर लक्ष द्या. लेट किती पॉइंट दिले आहेत, 3. तर ए पॉइंटचा पोझिशन वेक्टर लिहावं लागेल ए बार. तर लिहा लेट ए बार बी बार सी बार आर पोजिशन वेक्टर. पीवीचा मीनिंग पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट्स ए बी सी रिस्पेक्टिवली. बघा, तर हे जर पोझिशन वेक्टर जर असतील तर आपल्याला यांची व्हॅल्यू लिहावं लागेल. तर मला ए बार लिहावं लागेल, मला बी बार लिहावं लागेल, मला सी बार लिहावं लागेल. तुम्हाला माहितच आहे, तुम्हाला लिहिताच येतोय. ए चं कोऑर्डिनेट 3, 2, -4 असणार. तर ए बारची व्हॅल्यू काय होईल रे, 3i + 2j - 4k. बरोबर. त्यानंतर बी म्हटलं तर बी बारची व्हॅल्यू काय होणार, 9i + 8j - 10k. आणि सी बारची व्हॅल्यू सांगा रे, -2i - 3j + k. -2i - 3j + k. आता यावरून तुम्हाला ए बी सी 3 पॉइंट कोलिनियर आहेत की नाही हे आपल्याला बघायचं आहे की नाही. तर त्यासाठी आपल्याला कोलिनियर आहेत की नाही हे प्रूफ करण्यासाठी आधी फाइंड करावं लागेल ए बी बार. काय फाइंड करायचं, ए बी बार. बघा कोलिनियर आहेत की नाही हे फाइंड करण्यासाठी एक तरी पॉइंट कॉमन ठेवायचं. तर एक तर तुम्ही ए बी बार आणि ए सी बार काढायचं.
किंवा ए बी बार आणि बी सी बार जर काढलं तरी पण बी कॉमन होऊ शकतो, पण जनरली फर्स्ट जो पॉइंट आहे तो फर्स्ट पॉइंटला कॉमन ठेवायचा जनरली. तर मी ए बी बार फाइंड करणार. मग ए बी बार फाइंड केलं तर ए बी बार काय होणार रे, बी बार मायनस ए बार होतोय. मग बी बार मायनस ए बार झालं तर बी बारची व्हॅल्यू काय आहे, बी बारची व्हॅल्यू आहे 9i प्लस 8j मायनस 10k. बरोबर, मायनस आहे तर मायनस ए बारची व्हॅल्यू काय होणार, ए बार होईल 3i प्लस 2j मायनस 4k. ai प्लस 3i प्लस 2j मायनस 4k. ह्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करा, डायरेक्ट करतो, बरोबर लक्ष द्या. 9i मायनस 3i 6i होणार. त्यानंतर 8j मायनस 2j, मायनस प्लस मायनस, 8j मायनस 2j प्लस 6j, 8 मायनस 2 6j मायनस 10k मायनस मायनस प्लस 4k, मायनस 10k प्लस 4k मायनस 6k. ही कोणाची व्हॅल्यू होणार, ए बी बार. कोणाची व्हॅल्यू होणार, ए बी बार. बरोबर. बरं या मतामध्ये एक जर बघितलं, बरं जाऊ द्या. त्यानंतर आपण काय फाइंड करणार, ए सी बार. काय फाइंड करायचं, ए सी बार. ए सी बार म्हणजे काय होणार, सी बार मायनस ए बार. बरोबर, सी बार मायनस ए बार जर होत असेल तर सी बारची व्हॅल्यू काय आहे, मायनस 2i मायनस 3j प्लस k मायनस ए बारची व्हॅल्यू सांगा रे मुलांनो, 3i प्लस 2j मायनस 4k. अरे होणार की नाही, 3i मायनस 2j प्लस 4k. चला कॅल्क्युलेशन करा. मायनस 2i मायनस 3i मायनस 5i होणार. मायनस 3j मायनस 2j, मायनस प्लस मायनस, मायनस 3j मायनस 2j मायनस 5j होणार. आणि मायनस मायनस प्लस k प्लस 4k प्लस 5k होणार. इथपर्यंत समजलं. ही कोणाची व्हॅल्यू झाली रे, एसी बारची. कोणाची व्हॅल्यू झाली, एसी बार. इथपर्यंत क्लिअर झालं. बघा आता मी याला सॉल्व कसं करतो, बरोबर लक्ष द्या मुलांनो. एसी बार इक्वल टू मायनस 5i मायनस 5j मायनस प्लस 5k आलं असं. आणि ए बी बार इक्वल टू काय आहे, 6i प्लस 6j मायनस 6k. तुम्ही कन्सिडर करतो इथे ए बी बार. काय कन्सिडर करतो, ए बी बार. मला सांगा ए बी बार मधून कोण कॉमन निघू शकते रे, 6 जर कॉमन जर काढलो तर इथे काय राहील, i प्लस 6j, सॉरी 6 तर कॉमन निघालं, i प्लस j आणि 6 कॉमन निघालं म्हणजेच काय राहणार, मायनस k राहणार. बरं इथे एसी बारला जर लिहिले तुम्ही तर असं लिहू शकता काय, एसी बार इक्वल टू मायनस 5 कॉमन काढा. काय कॉमन काढणार, मायनस 5. मायनस 5 कॉमन काढलं तर इथे काय राहणार, i मायनस निघालं 5 निघालं प्लस j, प्लस मधून मायनस कॉमन निघालं तर मायनस 5 कॉमन निघालं k. आता मला सांगा की या मधामध्ये i प्लस j मायनस k, i प्लस j मायनस k मॅच होतात. फक्त डिफरन्स कोणाचा आहे, मायनस 5चं, जो इथे नाही आहे. मग कोलिनियर दाखवायचं असेल तर एक वेक्टर दुसऱ्याचं लिनियर कॉम्बिनेशन असणे आवश्यक आहे. म्हणून मी करतो कसे ऍडजस्टमेंट, लक्ष द्या. ए बी बार इक्वल टू 6 इंटू कोणाची गरज आहे मला, मायनस 5. ह्या ब्रॅकेट सोबत कोणाची गरज आहे मला, मायनस 5. म्हणून इथे मी लिहिणार मायनस 5 इंटू आय प्लस जे मायनस के. पण मला सांगा इथे मायनस 5 होतं का, नाही. पण मी लिहिलं म्हणून त्याला कॅन्सल करण्यासाठी मला डिवाइड मध्ये काय लिहावं लागेल, मायनस 5. बरोबर. सो देअरफॉर ए बी बार इक्वल टू 6 डिवाइड बाय मायनस 5 म्हणजेच मायनस 6 डिवाइड बाय 5 आणि मायनस 5 इंटू ब्रॅकेट, मायनस 5 इंटू ब्रॅकेट म्हणजेच कोण, एसी बार. कोण, एसी बार. तर ए बी बार इक्वल टू मायनस 6 डिवाइड बाय 5 एसी बार आलं आहे की नाही. काय आलं, मायनस 6 डिवाइड बाय 5 एसी बार आलं. बरोबर आहे. तर मला सांगा मायनस 6 डिवाइड बाय 5 एसी बार जर आलं म्हणजे ए बी बार आणि हा पूर्णच्या पूर्ण काय आहे, स्केलर इंटू काय आलं, एसी बार आलं. काय आलं, एसी बार. तर मला सांगा ए बी बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ एसी बार लिहू शकतो. म्हणून देअरफॉर ए बी बार इज अ
स्केलर मल्टिपल ऑफ AC बार. AB बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ AC बार. तुम्ही याला असं पण करू शकता की जर समजा तुम्ही AC बार लिहिलं, हा मिळालं, हा याच्यासारखं दिसत आहे, तुम्ही 6 कॉमन काढल्यानंतर त्यासारखं दिसत आहे, म्हणून याला जर मल्टिप्लाय मध्ये 6 लिहिलं तर डिवाइड मध्ये 6 येईल. तर AC बार इक्वल टू -5 डिवाइड बाय 6 AB बार येईल. AC बार इक्वल टू -5 डिवाइड बाय 6 AB बार. तसं लिहिलं तरी राईट आहे, तो पण रॉंग नाही आहे, आणि हा सुद्धा काय आहे, राईट आहे. दोन्ही वेने करता येईल. मग तुम्ही कधी कधी होऊ शकते लिहिते वेळी AC बार इक्वल टू -5 डिवाइड बाय 6 AB बार लिहू शकता, तरी पण तो स्केलरच झालं, म्हणजे AC बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ AB बार असं आलं असतं, म्हणून तो रॉंग आहेच नाही. समजलं? ओके. तर AB बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ AC बार. AB बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ AC बार. आलं? AB बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ AC बार जर झालं म्हणजे याचा अर्थ असं की देअरफॉर AB बार and AC बार are collinear. AB बार and AC बार are collinear. कारण का एक वेक्टर दुसऱ्याचा स्केलर मल्टिपल असेल तर दोन वेक्टर कसं असतात, कोलिनियर. पण क्वेश्चन मध्ये असं विचारलंच नाहीये. क्वेश्चन मध्ये 3 पॉइंट्स विचारलाय, तर काय झालं, बट दोघांमध्ये कॉमन कोण, A इज कॉमन, आणि A कॉमन असल्या कारणामुळे तीनही पॉइंट कसं असतात, जर AB बार AC बार कोलिनियर आहे, दोघांमध्ये एक पॉइंट कॉमन आहे, तर अशा वेळी तीनही पॉइंट कसं असतात, कोलिनियर. म्हणून मी लिहू शकतो ABC आर कोलिनियर. ABC आर कोलिनियर. समजलं काय? अरे समजलं काय? तुम्हाला काय करायचं आहे, पहिले त्यांचं पोझिशन वेक्टर लिहायचं, नंतर AB बार आणि AC बार काढायचं, आणि नंतर मग AB बार हा AC बारच्या फॉर्म मध्ये काढा किंवा AC बार हा AB बारच्या फॉर्म मध्ये काढा. दोघांचा मीनिंग सेम, फक्त इथे कॉन्स्टंट यायला पाहिजे जो स्केलर असेल. मग AB बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ AC बार, म्हणजे AB बार आणि AC बार आर कोलिनियर. त्यांच्यामध्ये एक तरी पॉइंट कसा असायला पाहिजे, कॉमन. तर A इज अ कॉमन, म्हणून तीन पॉइंट कसं असतात, कोलिनियर. क्लियर? ओके. चला लिहून घ्या. बघा रे, नेक्स्ट क्वेश्चन सेम टू सेम. आता जो क्वेश्चन केलं त्यासारखंच क्वेश्चन आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे. ठीक आहे, तर थोडा आपण फास्ट मध्ये घेणार आहोत, म्हणून बरोबर लक्ष द्या. ठीक आहे. बरं, हा क्वेश्चन जो आहे, हा क्वेश्चन विचारलेला आहे 2021 2022 3 मार्क्स साठी, किंवा विचारलेला आहे मुलांना 2021 2022 3 मार्क्स. ओके. चला लक्ष द्या. कसं मला सांगा, किती पॉइंट्स आहेत रे, 3. मग 3 पॉइंट्स आपल्याला काय घ्यावं लागेल, पोझिशन वेक्टर. लेट P बार Q बार R बार, let P bar Q bar R bar be the position vector of points, be the position vector of points P Q R respectively. P Q R respectively. बरोबर. तर मला सांगा P बार ची व्हॅल्यू काय होणार, फास्ट सांगा. आता बरं तुम्हाला यायलाच पाहिजे ना. P बार ची व्हॅल्यू सांगा बरं. 4i plus 5j प्लस 2k. Q बार ची व्हॅल्यू सांगा फास्ट. 3i प्लस 2j प्लस 4k. सेम टू सेम क्वेश्चन आहे, लिहून घ्यायचं बरोबर. R बार इज इक्वल टू काय व्हॅल्यू होणार, 5i प्लस 8j प्लस 0k. तर P बार Q बार आणि R बार फाइंड केलं. जसं आता याच्या आधीच्या क्वेश्चन मध्ये आपण लिहिलं होतं AB बार आणि AC बार, तसंच इथे काय फाइंड करतो मी, PQ बार. पहिले काय फाइंड करणार मुलांनो, PQ बार. बरं PQ बार कसं लिहिणार, Q सेकंड पॉइंटचा पोझिशन वेक्टर, Q बार मायनस P बार, Q बार मायनस P बार. बरं Q बार ची व्हॅल्यू सांगा रे. 3i प्लस 2j प्लस 4k मायनस P बार ची व्हॅल्यू 4i प्लस 5j प्लस 2k होईल. बर, त्यानंतर PQ बार इक्वल टू 3i मायनस 4i. सांगा बघू, 3i मायनस 4i मायनस i, 2j मायनस 5j, सॉरी मायनस प्लस मायनस, ओके. 2j मायनस 5j मायनस 3j आणि 4k मायनस 2k. फास्ट सांगा, 4k मायनस 2k
प्लस 2k. कोणाची व्हॅल्यू झाली रे ही? पी क्यू बारची. कोणाची? पी क्यू बार. त्यानंतर आपण काय फाइंड करतो रे? पी आर बार. बघा पी क्यू झालं, आता पी आर बार. पी आर बार कसं फाइंड करणार? आर बार मायनस पी बार. सांगा आर बारची व्हॅल्यू काय आहे? आर बारची व्हॅल्यू आहे 5i प्लस 8j प्लस 0k मायनस पी बारची व्हॅल्यू 4i प्लस 5j आणि प्लस 2k. बरोबर. चला सांगा 5i मायनस 4i. फास्ट 5i मायनस 4i i 1i होईल ना? ओके. 8j मायनस 5j प्लस मायनस मायनस 8j मायनस 5j. सांगा लवकर 8j मायनस 5j प्लस 3j. 0k मायनस 2k मायनस 2k. ही कोणाची व्हॅल्यू रे? पी आर बार. दोन्ही गोष्टी समजल्या? पी क्यू बार आणि पी आर बार समजलं. आता मला सांगा यामध्ये आणि यामध्ये काय डिफरन्स आहे? छोटासा डिफरन्स आहे. इथे मायनस आय आहे, इथे प्लस आय आहे. इथे मायनस 3j, इथे प्लस 3j, इथे प्लस 2k, इथे मायनस 2k. तर मग याला करायचं कसं? चला मी इथे ऍडजस्टमेंट करू काय? इथे करण्यापेक्षा इथे करतो, करायला सोपं जाईल. सांगा पी क्यू बार इक्वल टू काय दिला आहे? देअरफॉर पी क्यू बार इक्वल टू मायनस आय मायनस 3j आणि प्लस 2k प्लस 2k. मला सांगा पी क्यू बारला पी आर बारच्या फॉर्म मध्ये कसं लिहिता येऊ शकतोय? सांगा बरं. आता हा सेम टू सेम मिळण्यासाठी मायनस साइन कॉमन काढणे आवश्यक आहे. मायनस साइन जर कॉमन जर काढलं आपण तर पी क्यू बार इक्वल टू मायनस साइन कॉमन. इथे काय राहणार? आय मायनस निघालं प्लस 3j मायनस निघालं प्लसचं मायनस 2k. So therefore PQ bar equal to minus I plus 3j minus 2k. I plus 3j minus 2k म्हणजे कोण? PR bar होणार. PR bar जर झालं तर इथे मी काय लिहिणार? PR bar. म्हणजेच therefore PQ bar equal to minus PR bar ला कसं लिहू शकतो रे आणखी? सांगा बरं. बघा असं लिहू शकतो. मायनस PR bar म्हणजे -1 into PR bar. लिहू शकतो का? लिहू शकतो. -1 into PR bar means minus PR bar. -1 is a scalar means PQ bar is a scalar multiple of PR bar. PQ bar is a scalar multiple of PR bar. PQ bar is a scalar multiple of PR bar. होईल. मग मला सांगा एक वेक्टर दुसऱ्या त्याचा स्केलर मल्टिपल असेल म्हणजेच देअरफॉर PQ bar and PR bar are collinear. बरोबर. बट सांगा दोघांमध्ये कॉमन. बट P is common. P is common म्हणजे hence अशावेळी पी क्यू आर तिने कसं असणार? कोलिनियर. पी क्यू आर आर कोलिनियर. आणि आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं. पी क्यू आर कसा आहे? कोलिनियर आहे. समजलं काय? बरं समजलं. याच्या आधीचा क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन सेम होतं. बरोबर. एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बरोबर लिहायचं, बरोबर करायचं. ठीक आहे. चला इथपर्यंत पूर्ण तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. लिहिणार. ओके. तर आज आपण इथेच थांबूया. या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंत पोहोचूया. याच्यानंतरचे जे क्वेश्चन आहेत ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. तोपर्यंत टेक केअर. बाय.